हॅलो स्टुडंट, आपण ओपॅम हा चॅप्टर पाहत आहोत. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा चॅप्टर पाहत आहोत. त्यातला आजच्या लेक्चरमध्ये आपण 8वा पॉईंट पाहणार आहोत, ओपॅम ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. मागच्या लेक्चरमध्ये आपण ओपॅम ॲज अ इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर शिकलो आहोत. आताच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचे ओपॅम ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. आता हा जो काही नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे, ह्या नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये याला नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर सगळ्यात अगोदर का म्हणायचं त्याचं कारण समजून घ्या. डायग्रॅम तुम्हाला दिसते आहे सगळ्यांना नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरची. या ठिकाणी आपण जे काही इनपुट दिलेलं आहे ते नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे प्लस टर्मिनलला दिलं आहे. आपल्याला माहिती आहे प्लस जे टर्मिनल आहे ओपॅमचं त्याला आपण काय म्हणतो, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणतो. आणि मायनस टर्मिनल आहे त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्टिंग टर्मिनल असं म्हणतो. कालची जर डायग्रॅम पाहिली होती तुम्ही तर कालच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसत अशी जी काय डायग्रॅम होती त्याची ओपॅमची जी काय डायग्रॅम होती ती या पद्धतीने होती. संपूर्ण डायग्रॅम काढत नाही मी, फक्त ओव्हरव्ह्यू काढतो. इथे तुमचं आउटपुट होतं. ठीक आहे, तुम्ही जे काही इनपुट व्होल्टेज दिलं होतं कालच्या डायग्रॅममध्ये म्हणजे ओपॅम ॲज अ इन्व्हर्टिंग मोड याच्यामध्ये तुम्ही किंवा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर यामध्ये तुम्ही जे काही इनपुट दिलं होतं ते तुम्ही कुणाला दिलं होतं, फक्त मायनस पॉईंटला किंवा मायनस टर्मिनलला, म्हणजेच काय इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलं होतं. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल त्यावेळेस काय होतं, ग्राउंड होतं, बरोबर. आणि त्याचं जे काय आपण डेरिव्हेशन फाइंड केलं त्या डेरिव्हेशनमध्ये आपण शेवटला आउटपुट इक्वेशन फाइंड केलं. त्या आउटपुट इक्वेशनमधून आपल्याला असं लक्षात आलं की आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस RF अपॉन R इन इंटू व्ही इन. म्हणजेच काय तर ह्या जो काही इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे त्या इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा जो काही गेन आहे तो गेन काय होता तर मायनस RF अपॉन R इन हा त्याचा गेन होता. हे आपल्याला काल लक्षात आलेलं आहे. इथे या ठिकाणी मायनस सिम्बॉल काय दर्शवतं तर इथे जे काही इनपुट आहे त्याचं इन्व्हर्जन होतं आहे तर ते दर्शवण्याचं काम हे मायनस साईन इथे दाखवत आपल्याला आहे. तर हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला समजून घ्यायचं आहे की ओपॅम ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर कसा वर्क करतो. ठीक आहे, तर त्या ठिकाणी ही जी काही डायग्रॅम दाखवलेली आहे ही ओपॅम ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर याची डायग्रॅम आहे. इथे तुम्हाला लक्षात येईल की जे काय आपण इनपुट दिलेलं आहे ते नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण इनपुट दिलेलं म्हणजे प्लस टर्मिनलला आपण काय केलेलं आहे इनपुट दिलेलं आहे. आणि मायनस टर्मिनल जे आहे ते काय केलेलं आपण या ठिकाणी ग्राउंड केलेलं आहे. ह्या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला मायनस टर्मिनल जे काय आहे ते आपण काय केलेलं आहे ग्राउंड केलेलं आहे. म्हणजेच काय नाही, इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आपण इनपुट दिलं आणि त्याच्या जे काही पर्टिक्युलर लिनियरली आपण आउटपुट घेतो आहे म्हणून त्याला काय म्हणायचं नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर असं म्हणायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जे काही इथे रेजिस्टर जोडलेला आहे इनपुटचा रेजिस्टर त्याला आपण काय म्हणतो R इन रेजिस्टर इनपुट जो काय आहे तो इनपुटचा रेजिस्टन्स आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल न जोडता जे काही ग्राउंड केलेलं आहे टर्मिनल, कोणतं टर्मिनल इन्व्हर्टिंग टर्मिनल त्या ठिकाणी आपण जोडलेलं आहे. ते मी इथे दर्शवतो, तुम्हाला वेगळ्या पेनने दर्शवतो. हा जो काही इनपुटचा जो काही रेजिस्टन्स आहे R इन तो आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेला आहे. हा जो काय RF आहे तो म्हणजे काय फीडबॅक रेजिस्टर आहे. इथे जर तुम्ही पुन्हा एकदा बघितलं तर इथे जो काय फीडबॅक दिलेला आहे तो आपला निगेटिव्ह फीडबॅक आहे, कारण तुम्ही निगेटिव्ह टर्मिनलला हे कनेक्शन दिलेलं आहे. जो काय फीडबॅकचा रेजिस्टर आहे त्याला काय म्हटलं जातं फीडबॅक रेजिस्टर RF. त्यामधून जो काय वाहणारा करंट आहे तो कसा आहे IF म्हणजे काय फीडबॅक करंट. आणि जो काही इनपुटचा करंट आहे तो पुन्हा एकदा ग्राउंडकडे जातो आहे. बघा करंटची जी काही डायरेक्शन आहे ती नॉन इन्व्हर्टिंगकडनं म्हणजेच व्ही इनकडनं ज्यावेळेस तुम्ही इनपुट देता त्यावेळेस नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलकडनं आउटपुट साईडला ते करंट जातो आणि तिथून तो पुन्हा एकदा रिव्हर्स साईडला म्हणजे ह्या टर्मिनलकडनं पुन्हा फीडबॅक रेजिस्टर थ्रू तो जो काही आपला इनपुट रेजिस्टन्स आहे त्या इनपुट रेजिस्टन्स थ्रू ग्राउंड होतो. म्हणजे जी काही करंटची डायरेक्शन आहे ती तुम्हाला समजली असेल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल टू द आउटपुट अँड आउटपुट टू द फीडबॅक रेजिस्टर थ्रू द इनपुट रेजिस्टन्स टू द ग्राउंड. असं ते काही डायरेक्शन पूर्ण आपल्या करंटची डायरेक्शन अशा पद्धतीने आहे. त्यामुळे इथे डायरेक्शन जी काही आपला फीडबॅक करंट जो आहे त्याची डायरेक्शन आणि I इनची डायरेक्शन तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये दिसत आहे.
इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. आता ह्या जो काही करंट आहे हा डायरेक्टली इथे पास होत नाही. कारण का, म्हणजे आपलं इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल डायरेक्टली शॉर्ट म्हणजे आतमध्ये तो शॉर्ट नसतो. आपण म्हणतो की इनपुट व्होल्टेज हे खूप कमी असावा. इनपुट व्होल्टेज जर कमी असेल, व्ही इन जर कमी असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की इनपुट व्होल्टेज हे दोघांमध्ये काय असेल, शॉर्ट असेल. म्हणजे प्लस आणि मायनस हे काय असतील, हे जर कमी असेल तर आपण याचा वेगळा अर्थ काय घेऊ शकतो, तर हे दोघं कसे असतील, शॉर्ट असतील. तर शॉर्ट नसतं कारण याचा इनपुट इम्पिडन्स हा आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहे. इनपुट इम्पिडन्स म्हणजे काय, झेड इन हा कसा असतो, नेहमी इन्फनाईट असतो. त्याच्यामुळे इथे डायरेक्टली शॉर्ट होत नाही, कारण तो आउटपुटकडे जाऊन फीडबॅक रेजिस्टरकडे जाऊन मग इन्व्हर्टिंग टर्मिनलकडं जो करंट आहे तो पास होतो. म्हणून ही करंटची डायरेक्शन जी आहे ती या पद्धतीने आहे. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, आउटपुट, फीडबॅक रेजिस्टर आणि फीडबॅक रेजिस्टरकडनं मग पुन्हा एकदा इनपुट रेजिस्टन्सकडं इन्व्हर्टिंग टर्मिनलला. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता आपण खाली ही जी काही डायग्रॅम आहे त्याला थोडंसं सिम्प्लिफाईड करून आपण फक्त रेजिस्टर्स घेऊयात आणि आउटपुट इनपुट घेऊयात. ठीक आहे. हे जर पाहिलं तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की जी काही सिम्प्लिफाईड डायग्रॅम आहे, सेम ही जी काही डायग्रॅम आहे तेच आहे. आपण ती फक्त सिम्प्लिफाईड पद्धतीने इथे काढलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बघा करंट जो आहे तो ह्या डायरेक्शननी फ्लो होतो आहे. या पद्धतीने तो करंट असा फ्लो होतो आहे आणि तो जातो आहे पुन्हा कुठे, आर एफ थ्रू, आर एल थ्रू. म्हणजे आउटपुट साईडला पहिल्यांदा जातो, इकडे आहे आउटपुट साईडला जातो आहे, मग आर एल थ्रू, आर एफ थ्रू आणि मग तो येतो आहे आर इनकडे. म्हणजे जो काही करंटची डायरेक्शन आहे, ह्या करंटच्या डायरेक्शनवरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. हे कशासाठी आपण ही सिम्प्लिफाईड डायग्राम कशासाठी केली आहे, तर आपल्याला याचं डेरिव्हेशन फाइंड करायचं आहे. आणि ह्या डेरिव्हेशनमध्ये आपल्याला जे काय आउटपुट इक्वेशन आहे नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरसाठी, आउटपुटचं इक्वेशन जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. जनरली जे काय आउटपुट असतं ते आउटपुट काय असतं, तर गेन इंटू इनपुट व्होल्टेज हे जनरली असतं. पण आपल्याला इथे गेन माहीत नाही आहे. इनपुट व्होल्टेज माहीत असेल, आउटपुट व्होल्टेज माहीत असेल, पण इथे आपल्याला गेन माहीत नाही आहे. नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा गेन माहीत नाही. तर आपल्याला काय करायचं, आता इथे या ठिकाणी गेन कॅल्क्युलेट करायचं. आणि गेन जर आपल्याला कळला की आपल्याला आउटपुट व्होल्टेजचं जे काय आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन आहे ते आपल्याला समजून जाईल. तर मग आपण ह्या डायग्रॅमवरनं काय करूयात, गेनसाठीचं डेरिव्हेशन आपण कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण डेरिव्हेशन फाइंड करू. तर बघा ही जी काही डायग्रॅम आहे, या डायग्रॅमवरनं तुम्हाला समजतं की आय इन जो करंट आहे म्हणजे हा करंट आणि आय एफ जो आहे तो हा करंट, हे दोन्ही करंट कसे आहेत बघा, सेम टू सेम आहेत. कारण जो आय एफ आहे तोच पुढे इकडे पास होते. कारण आर इन आणि आर एफ हे दोघं आता कशा दिसत आहेत तुम्हाला, सिरीज दिसतात की पॅरलल दिसत आहेत. तर या ठिकाणी दोघे पण कसे आहेत, ते सिरीजमध्ये आहे. आणि हे जर सिरीजमध्ये असेल तर सिरीजमधला करंट हा काय असतो, नेहमी एकसारखा असतो. म्हणून आय एफ इज इक्वल टू आय इन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग आपण सगळ्यात अगोदर तेच लिहून घेऊयात की बाबा आय इन इज इक्वल टू काय आहे, आय एफ. कारण का, त्याला दोन कारणं आहेत. या ठिकाणी व्ही इन जो आहे हा इथे शॉर्ट होत नाही, इथे हा डायरेक्टली शॉर्ट होत नाही. याचं कारण का, इनपुट इम्पिडन्स म्हणजे काय, झेड इन काय आहे, इन्फनाईट आहे. त्यामुळे इथून तो करंट फ्लो होऊ करू शकत नाही. आलं लक्षात, तो करंट इथं फ्लो होऊ शकत नाही. म्हणून तुमचा जो काही करंट आहे आय एफ आणि आय इन हे एकसारखा करंट आहे, तो वरतूनच जातो आर एफ आणि आर इनकडनं. तो इकडे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, म्हणजे इथे आहे इन्व्हर्टिंग टर्मिनल, इथे आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, ते असा तो फ्लो होत नाही. आले लक्षात, डायरेक्टली फ्लो होत नाही. त्याचं कारण का, झेड इन काय आहे म्हणजे इनपुट इम्पिडन्स काय आहे, हा खूप जास्त आहे, इन्फनाईट आहे. त्यामुळं करंट हा डायरेक्टली वरती म्हणजे आय एफ आणि आय इन यांची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिले आय इन आणि आय एफ. याला कारण काय म्हणूया आपण, झेड इन इज इक्वल टू इन्फनाईट. कारण का, इनपुट इम्पिडन्स हा जास्त असल्यामुळं आय इन आणि आय एफ हे काय आहेत, एकसारखेच असणार आहेत. त्या व्ही इनमध्ये तो काय कोणताही ड्रॉप होणार नाही, करंट इथे पास होणार नाही. समजले सगळ्यांना. ठीक आहे. तर मग आपल्याला पहिलं इक्वेशन भेटलं की आय इन आणि आय एफ, किंवा आय एफ आणि आय इन हे दोघे पण कसे आहेत, सेम टू सेम आहेत. आता याच्यावरून आपण काय करूयात, ह्याच्यावरून आपण व्होल्टेज म्हणजे इन टर्म्स ऑफ आय इनला आपण इन टर्म्स ऑफ व्होल्टेज आणि रेजिस्टन्समध्ये कन्व्हर्ट करूयात आणि आय एफला सुद्धा इन टर्म्स ऑफ व्होल्टेजमध्ये कन्व्हर्ट करूयात. कारण का, आपल्याला आउटपुट इक्वेशन काय पाहिजे, व्ही ओ.
ठीक आहे. म्हणजे आपल्याला ह्या व्हॅल्यूंवरनं आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बाय ओहम्स लॉ काय सांगतो की I इज इक्वल टू व्ही अपॉन आर. म्हणून आपल्याला इथं आय आता आपल्याला दिलेलं आहे, आय इनची व्हॅल्यू आपल्याला काहीतरी आहे, तर आपल्याला इन टर्म्स ऑफ व्होल्टेज आणि रेझिस्टन्समध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं. मग आपण डायग्रॅमकडे जाऊयात. तर आय इनसाठी काय व्हॅल्यू होईल इन टर्म्स ऑफ व्होल्टेज आणि करंट रेझिस्टन्स. बघा हा आय इन आहे, ठीक आहे, हा आय इन आहे आणि याच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज, ह्या आर इनच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज काय असेल तर इनपुट व्होल्टेज असेल, बरोबर. आणि जो काय रेझिस्टन्स असेल तो काय असेल आर इन आहे, ह्याच्यातून वाहणारा करंट आणि त्याच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज. आर इनच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय असेल इनपुट व्होल्टेज आणि त्याचा जो काय रेझिस्टन्स, म्हणजे याचं इक्वेशन काय तयार होईल आय इन इज इक्वल टू व्ही इन अपॉन आर इन बाय ओम्स लॉ. बरोबर, इथपर्यंत समजलं. आता जो काही दुसरा आहे आय एफची व्हॅल्यू काय होईल सांगा. ह्या डायग्रामवरून आय एफची व्हॅल्यू काय होऊ शकते. आता बघा इथे दोन व्होल्टेजेस आहेत, कारण आर एफच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेजसुद्धा आहे आणि इनपुट व्होल्टेजसुद्धा आहे, बरोबर. आपण म्हणतो की करंट एकच आहे, तो आउटपुटकडनं इनपुटकडे जात आहे, बरोबर. मात्र इथे इनपुटचा पण प्रभाव दिसेल आणि आउटपुटचा पण प्रभाव दिसेल, बरोबर. म्हणजेच काय पण सगळ्यात जास्त कोणाचा दिसेल तर आउटपुटचा दिसेल. म्हणून आपण याच्यावरून काय म्हणू शकतो, तर याचं इक्वेशन कसं असू शकतं की आउटपुट अपॉन इनपुट, म्हणजे आउटपुट मायनस इनपुट ह्यांच्यातून जो काय वजाबाकी किंवा या दोघांचा जो काही डिफरन्स असेल ते म्हणजे काय तर ह्या आर एफच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज. इथपर्यंत समजलं. पुन्हा एकदा समजून सांगतो. आर एफच्या ॲक्रॉसचं जे काय व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, तर आर एफच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय असेल तर हे जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते वजा इनपुट व्होल्टेज, कारण ह्यामध्ये दोघांचा पण प्रभाव दिसतो आहे, आउटपुट व्होल्टेजचा सुद्धा आणि इनपुट व्होल्टेजचा सुद्धा. आणि मग आपण काय म्हणू शकतो की बाबा आउटपुट मायनस इनपुट ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल, ह्या दोघांमधला काहीतरी डिफरन्स असेल, कारण इथं सिरीजमध्ये सगळे कनेक्शन दिसत आहेत. बघा तुम्हाला आर इन, आर एफ आणि आउटपुट व्होल्टेज हे सगळे रेजिस्टन्स कसे दिसत आहेत, हे सगळे आर एफ आणि आर इन हे कसे दिसत आहेत, सगळेजणं सिरीजमध्ये दिसत आहेत. सिरीजमध्ये जर असतील तर त्यांचं ॲक्रॉसचं व्होल्टेज कसं असतं डिफरंट असतं. मग ह्या जर आर एफच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज, इकडे जर तुम्ही पाहिलं आर इन, तर आर इनच्या ॲक्रॉस फक्त आणि फक्त कोण येतो आहे बघा हा पॉईंट आणि हा पॉईंटमध्ये इथे तुम्हाला व्ही इनच्या पॅरलल तुम्हाला कोण दिसतो आहे आर इन दिसतो आहे. म्हणजे आर इनच्या ॲक्रॉस फक्त आणि फक्त कोणतं व्होल्टेज असेल तर व्ही इन इतकंच व्होल्टेज असेल. मात्र इथं तुम्हाला आर एफ पण दिसतो आहे आणि आर एल पण दिसतो आहे, म्हणजे इथे दोन रेजिस्टर दिसत आहेत, बरोबर. म्हणजेच काय ह्या दोन रेजिस्टरमध्ये वेगवेगळं व्होल्टेज काय होणार आहे ड्रॉप होणार आहे, बरोबर. मग आर एफच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज कसं असेल तर व्ही ओ म्हणजे आउटपुट व्होल्टेज मायनस इनपुट व्होल्टेज हे त्याचं व्होल्टेज असणार आहे. तर आपण काय म्हणू शकतो मग आउटपुट व्होल्टेज मायनस इनपुट व्होल्टेज डिव्हायडेड बाय कोणता रेजिस्टर आय एफ, म्हणजे कोणता रेजिस्टर तर आर एफ रेजिस्टर. आय एफसाठीचा रेजिस्टर कोणता आहे, आय एफ जो करंट आहे त्यासाठीचा रेजिस्टर कोणता आहे तर आर एफ आहे. समजलं इथपर्यंत. दोघांच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत, दोघांच्या व्हॅल्यू भेटलेल्या आपण या ठिकाणी पुट करूयात. हे जे वरचं इक्वेशन होतं आय इन इज इक्वल टू आय एफ, त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू आपण पुट करूयात, ठीक आहे. तर व्हॅल्यू काय आहेत व्ही इन डिव्हायडेड बाय आर इन ही झाली आय इनची व्हॅल्यू इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज मायनस इनपुट व्होल्टेज डिव्हायडेड बाय आर एफ, ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे. आता आपण काय करूयात, आउटपुट हा जो काय आर एफ आहे त्याला आपण इकडे या साईडला मल्टिप्लाय करून घेऊयात. काय येईल इक्वेशन तर व्ही इन इंटू आर एफ डिव्हायडेड बाय आर इन इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज मायनस इनपुट व्होल्टेज. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे. आता हे जे काही इनपुट व्होल्टेज आहे हे या ठिकाणी आपल्याकडं काय येईल प्लसमध्ये येईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आर एफ अपॉन आर इन, याला आपण रेजिस्टरला बाजूला घेऊयात. व्ही इन हा जो काही व्ही इन होता यांचा गुणाकार आणि हा जो काही इकडं मायनसमध्ये आहे तो याला इकडे काय केला आपण ह्या व्ही इनला
हा जो काही व्ही इन मायनस होता, ह्या व्ही इनला आपण इकडे काय केला, प्लसमध्ये कन्वर्ट केला, तर काय होईल, इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज. आता काय येईल इक्वेशन काय येईल, आता काय करूयात आपण बघा, इथे जो काय आहे ही जी काही व्हॅल्यू आहे ही पूर्ण अशी आहे, कारण हा फक्त प्लस ह्या व्ही इनसाठी प्लस नाही आहे, तर कोणासाठी प्लस आहे, ह्या दोघांसाठी पण प्लस आहे. आपण काय करूयात, ह्या टोटल इक्वेशनमध्ये म्हणजे हे एक टर्म झाली आणि ही एक टर्म झाली, या दोघां टर्म्समधून आपण काय करूयात, व्ही इन आपण कॉमन काढूयात. जर आपण ह्या दोन टर्म्समधून व्ही इन कॉमन काढला तर काय येईल, व्ही इन इन ब्रॅकेट आर एफ अपॉन आर इन हा गुणिले व्ही इन तर आला बाहेर +1 हे भेटेल आपल्याला. व्ही इन जर कॉमन काढला तर इक्वेशन इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज. म्हणजेच काय, तर आपण असं म्हणू शकतो, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू आर एफ अपॉन आर इन +1 इन ब्रॅकेट त्याला टाकलं इंटू व्ही इन. हे तुमचं काय भेटलं, आउटपुट इक्वेशन भेटलं. आता हे जर आउटपुट इक्वेशन असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आउटपुटचं इक्वेशन काय असतं, आउटपुटचं इक्वेशन काय असतं, आउटपुट इज इक्वल टू गेन इंटू व्ही इन. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो हा जो काही गेन आहे तो काय आहे तुमचा आर एफ अपॉन आर इन +1. म्हणजेच आपला जो काही गेन आहे कोणासाठी, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा जो काही गेन आहे तो गेन काय आहे, आर एफ अपॉन आर इन +1 हा त्याचा काय झाला, गेन झाला. बघा या ठिकाणी कोणतंही मायनस सिम्बॉल दाखवत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आहे तो कोणतंही सिम्बॉल चेंज करत नाही, कोणत्याही इनपुटला इन्व्हर्जन करत नाही. समजलं आहे सगळ्यांना. तर या ठिकाणी आपला नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, ओपॅम ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकेशन्स ऑफ ओपॅम, त्याचे आपल्याकडं जवळजवळ 8 स्पेसिफिकेशन आपण ओपॅमचे पाहणार आहोत. वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. आजच्या लेक्चरला इथपर्यंतच. आज आपण शिकलोत ओपॅम ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. ठीक आहे.